सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. 12 नोव्हेंबर 2021 रोजी आपणास न्यास परीक्षेस सामोरं जावं लागणार आहे. आणि तुम्हास माहीतच आहे की ही परीक्षा पूर्णपणे आकलन आणि अध्ययन निष्पत्तीवर आधारित अशी आहे. आणि म्हणूनच या परीक्षेत आपल्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त गुणांकन मिळवावं यासाठी या प्रश्नपत्रिकांचा सराव होणं खूपच गरजेचं आहे. विद्यार्थ्यांचा जेवढा जास्तीत जास्त सराव होईल तितकी सहजता प्रश्नपत्रिका सोडवताना येणार आहे. म्हणूनच शिक्षकांनी मुलांकडून जास्तीत जास्त सराव करून घ्यावा. आज आपण इथे इयत्ता 10वी इंग्रजी विषयाचे प्रश्न कसे सोडवावेत हे समजून घेणार आहोत. बघा, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगलीचे प्राचार्य माननीय डॉक्टर रमेश होसकुटी साहेब यांच्या प्रेरणेतून आणि इंग्रजी विषयाच्या विभाग प्रमुख डॉक्टर वैशाली भोई मॅडम यांच्या मार्गदर्शनातून न्यास परीक्षेतील प्रश्न कसे सोडवावेत याचा मार्गदर्शनपर व्हिडिओ शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी आम्ही इथे सादर करीत आहोत. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. नॅशनल अचिव्हमेंट सर्वे प्रॅक्टिस ऑफ अचिव्हमेंट टेस्ट स्टँडर्ड 10. बघा, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे आपल्या मराठी माध्यम असणाऱ्या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रश्नपत्रिका सोडवून घेत असताना ही प्रश्नपत्रिका जरी इंग्रजीची असली तरी आपल्याला सर्व सूचना ह्या मराठीमधून द्यायच्या आहेत. कारण आपले विद्यार्थी मराठी माध्यमचे आहेत, त्यामुळं बऱ्याच सूचना अगदी पूर्णपणे इंग्लिश मधून दिल्या तर त्यांना त्या समजणं शक्य होणार नाही किंवा समजणं अवघड जाईल. आणि म्हणूनच आपल्याला सूचना ह्या जास्तीत जास्त मराठीमधून द्यायच्या आहेत. ओके, बघा, पहिलाच प्रश्न हा पॅसेज वरती असतो. म्हणजे एक पॅसेज दिलेला असतो मुलांना. हा पॅसेज पूर्णपणे अनोन असतो आणि या पॅसेज वरती 1 ते 5 प्रश्न दिलेले असतात. प्रश्न कसा आहे बघा, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. Read the following passage and answer the questions given below. मुलांना एक पॅसेज दिलेला असतो. तो जास्तीत जास्त 3 ते 4 किंवा जास्तीत जास्त 5 पॅरेग्राफ असणारा छोटासा असा एक पॅसेज असतो. या पॅसेज वरती मुलांना 5 प्रश्न विचारले जातात आणि ह्या 5 प्रश्नांची उत्तरं मुलांना सोडवणं अगदी सोपं असतं. फक्त ते सोडवताना एक काळजी घ्यावी लागते. बघा, जेव्हा उतार्यावरचे प्रश्न आपण सोडवत असतो त्यावेळेला आपण मुलांना एक सवय लावायची आहे. बघा, हा उतारा अगदी काळजीपूर्वक वाचायचा आहे. पहिल्यांदा वाचल्यावर काहीही समजणार नाही, पण पहिल्यांदा मुलांनी तो जस्ट रीड करून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 ते 5 प्रश्न काय असू शकतात याचा अंदाज मुलांनी घ्यायचा आहे. आणि दुसऱ्या वेळेला जेव्हा मुलं हाच पॅसेज पुन्हा वाचायला लागतील त्यावेळेला त्यांनी यातल्या महत्वाच्या ज्या गोष्टी असतात त्या अंडरलाईन करायचे. तर बघा, आपण पहिल्यांदा दिलेला पॅसेज वाचून घेऊया. न्यू दिल्ली. The next time you suddenly start wheezing or sneezing and suspect it's the ice cream you just ate, think again. It may in fact be something as routine as the air you are breathing. A survey was conducted jointly by Center of Science and Environment and Indian Council of Medical Research in India and South Asia. It was found that air pollution is now the 5th largest killer in India, after high blood pressure, indoor air pollution, tobacco smoking, and poor nutrition. Out of 180 cities monitored for the survey, close of half of the total urban population in India and South Asia breathes air which exceeds the permissible limits of PM10. 1/3 of urban Indians are living in such critically polluted area. No one can escape the effect of toxic air. Hence, there is a need to act urgently to reduce risk to public health, particularly among children, elderly and poor. ओके, हा आपण प्लेनली असा हा पॅसेज वाचून घेतला. त्यानंतर मुलांनी काय करायचंय बघा,
हा पॅसेज पुन्हा रीड करताना मुलांनी काय करायचं, यातल्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याला अंडरलाईन करायच्या. बघा, द नेक्स्ट टाइम यू सडनली स्टार्ट विजिंग or sneezing and suspect it's the ice cream you just ate, think again. It may in fact be something as routine as the air of breathing. ओके, मला इथली जी काही लाईन महत्वाची वाटते त्याला मी काय करणार आहे, अंडरलाईन करणार आहे. बघा, मला वाटतं की इट मे इन फॅक्ट बी समथिंग ॲज रुटीन ॲज द एअर यू आर ब्रीदिंग. हे महत्वाचं वाटते म्हणून मी त्याला काय करणार आहे, खाली अंडरलाईन करणार आहे. ओके, नेक्स्ट, द सर्वे वॉज कंडक्टेड जॉईंटली बाय सेंटर ऑफ सायन्स अँड इन्व्हायरमेंट अँड इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च in India and South Asia. It was found that, आता इथं मला it was found that हे महत्वाचं वाटते मग मी याला अंडरलाईन करणार आहे. बघा, it was found that the air pollution is air pollution is now the 5th largest killer in India. अशा पद्धतीनं यातल्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी किंवा ज्या काही महत्वाच्या बाबी वाटतायत तुम्हाला त्या तुम्ही काय करायच्या आहेत, अंडरलाईन करून घ्यायच्या आहेत. म्हणजे जितका काळजीपूर्वक आपण उतारा वाचू तितक्या सहजतेनं आपल्याला यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळू शकतात. चला तर मग आपण पाहूया यावर कुठले प्रश्न विचारले आहेत आपल्या मुलांना. The first question is, the passage is about. The passage is about. आता मुलांनी पूर्ण जर पॅसेज वाचला असेल तर हा पॅसेज नेमका कशाच्या संदर्भात आहे हे त्यांच्या लक्षात येईल. The four answers are given. One is the environmental pollution. Second one is critically ill population. Third one is report of various surveys. And fourth one is effects of eating ice cream. आता जर मुलांनी हा पॅरा काळजीपूर्वक वाचला असेल तर त्यांच्या लक्षात येईल की हे हवेच्या प्रदूषणाबद्दल म्हणजे एन्व्हायरमेंटल पोल्युशन बद्दल हा पूर्णपणे पॅरेग्राफ आहे. यामध्ये जो न्यू दिल्लीची ही एक बातमी आहे आणि जो सर्वे करण्यात आला होता हवेच्या प्रदूषणाचा त्या संदर्भात हा पॅसेज आहे हे मुलांच्या लक्षात येईल. सो इट्स करेक्ट आन्सर इज 1. So we are going to take answer number 1, environmental pollution. Okay. Second question is, wheezing and sneezing are caused by. Wheezing and sneezing are caused by. Option number 1 is eating ice creams. Second one is inhaling toxic air. Third one is lack of health measures. And fourth one is poor nutrition. But we know that sneezing and wheezing problems due to inhaling toxic air म्हणजे अशुद्ध हवा आत गेल्यामुळे आपल्याला श्वसनाचे अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होतात. सो इट्स करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 2. ओके, देन क्वेश्चन नंबर 3 इज which of the following statements is true. Which is the following statements is true. आपल्याला काय करायचं आहे, खाली जे 4 पर्यायामध्ये वाक्य दिलेले आहेत त्यामधलं करेक्ट वाक्य कोणतं आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे. फर्स्ट वन इज ऑल इंडियन्स आर क्रिटिकली इम्पॅक्टेड बाय एअर पोल्युशन. सेकंड वन इज ओनली पीपल लिव्हिंग इन अर्बन एरियाज आर अफेक्टेड बाय एअर पोल्युशन. थर्ड वन इज 1/3 of people living in urban areas are affected by air pollution. And fourth one is only people living in rural areas are impacted by air pollution. When we observe all these 4 sentences, we appear that third one is its correct answer. 1/3 of people living in urban areas are affected by air pollution. So its correct answer is option number 3rd. Okay, so we are going to tick. We are going now next slide. Question number 4 is, which of the following statements is not true? We have to find
we have to find the sentence which is not true. Okay. At first we have to read all these sentences. Which of the following statements is not true? One is 180 cities were monitored for the survey. Second one is pollution is one of the major killers in India. Pollution is one of the major killers in India. Third one is the air which exceeds PM10 limit is dangerous. And fourth one is almost half of the Indian population breathes polluted air. And fourth one is its correct answer. Okay. So we are going to tick answer number 4. Okay. Then question number 5 is the word exceeds as used in the passage implies something which is the parallel word, similar word for exceed is more than. So its correct answer is more than. ओके. अशा पद्धतीनं या पॅरेग्राफ वरती पॅसेज वरती तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातील आणि या 5ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या पॅसेज मध्ये सापडतील. फक्त तुम्हाला तो पॅसेज काळजीपूर्वक वाचावा लागेल. ओके. त्यानंतर आपण वळणार आहोत पुढच्या प्रश्नांकडे. बघा, पुढचे प्रश्न हे सगळेच प्रश्न तुम्हाला ग्रामर वरती असणार आहे. म्हणजे जो काही ग्रामरचा भाग तुम्ही आजपर्यंत शिकलेला आहात, ज्यामध्ये टेन्स असतील, मॉडेल वर्ब्स असतील, चेंज द व्हॉइस असतील, यावर जास्तीत जास्त प्रश्न असणार आहेत. 2017-18च्या नॅस परीक्षेमध्ये जे प्रश्न आम्ही ऑब्झर्व केले त्यामध्ये असं दिसून आलं की टेन्स, मॉडेल वर्ब्स अँड चेंज द व्हॉइस या 3 प्रकारांमध्ये जास्तीत जास्त प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आहेत. आणि म्हणूनच आपल्याला पॅसेज नंतर मुलांच्याकडून जास्तीत जास्त सराव हा ग्रामरचा करून घ्यावा लागणार आहे. बघा, या ग्रामरवरचा जो पहिला प्रश्न आहे तो असा आहे, बाय द टाइम वी रीच द स्टेशन शी ... फॉर मोर दॅन 2 hours. पूर्ण वाक्य जेव्हा वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की वाक्याचा पहिला भाग हा पूर्णपणे सिंपल पास्ट आहे. वी रीच्ड द स्टेशन. त्यानंतर पुढचा भाग काय असू शकेल? सिंपल पास्टच्या पुढं कंटिन्यूअस परफेक्ट पास्ट येतो. कंटिन्यूअस परफेक्ट पास्ट येतो. त्यामुळं इट्स करेक्ट आन्सर इज हॅड बीन वेटिंग. इट्स करेक्ट आन्सर इज हॅड बीन वेटिंग. सो वी आर गोइंग टू टिक आन्सर नंबर 3. ओके. देन सेकंड क्वेश्चन, विनीता ... 50 इन्व्हिटेशन्स टुडे. बघा, जेव्हा तुम्ही वाक्य वाचाल तेव्हा तुमच्या अर्थ लक्षात येईल की विनीता ... 50 इन्व्हिटेशन्स टुडे काय असू शकेल? ऑप्शन नंबर 1 इज हॅज पोस्टेड. ऑप्शन नंबर 2 इज हॅज बीन पोस्टिंग. थर्ड वन इज वॉज पोस्टिंग अँड फोर्थ वन इज हॅड बीन पोस्टिंग. आता इथं प्रेझेंट परफेक्ट हा काळ इथं असणार आहे. त्यामुळं याचं करेक्ट आन्सर असणार आहे हॅज पोस्टेड. विनीता हॅज पोस्टेड 50 इन्व्हिटेशन्स टुडे. सो इट्स करेक्ट आन्सर इज आन्सर नंबर 1. ऑप्शन नंबर 1. ओके. विनीता हॅज पोस्टेड 50 इन्व्हिटेशन्स टुडे. ओके. देन क्वेश्चन नंबर 3. द स्कूल प्ले ... टू बी अ ग्रेट सक्सेस. द स्कूल प्ले ... टू बी अ ग्रेट सक्सेस. जेव्हा तुम्ही वाक्य वाचत असतात त्यावेळेलाच त्या वाक्याचा काळ कोणता आहे किंवा जे मेन वर्ब असतं त्या वर्बचा काळ कोणता असू शकतो हे तुमच्या लक्षात येत जातं. यामध्ये जो ऑप्शन येणार आहे तो आहे सिंपल पास्ट. आणि विच इज द सिंपल पास्ट वर्ब? दॅट इज प्रूव्ड. सो इट्स करेक्ट आन्सर इज प्रूव्ड. द स्कूल प्ले प्रूव्ड टू बी अ ग्रेट सक्सेस. ओके. चला आपण पुढच्या स्लाइड कडे जाऊया. बघा, पुढचे प्रश्न आता आपण पाहणार आहोत. यामध्ये पुढचा प्रश्न आहे, आय विश यू ... कम विथ अस. आता हे प्रश्न वाचताना तुमच्या लक्षात येईल की हे पुढचे जे प्रश्न आहेत जवळजवळ 2-3 प्रश्न आहेत ते पूर्णपणे मॉडेल वर्ब्स वरती आहेत. त्यामुळे मुलांना
प्रत्येक मॉडेल वर्ब्स कोणते असतात किंवा ते कोणत्या सिच्युएशन मध्ये आपण वापरतो ह्याची पूर्णपणे माहिती असायला हवी. मॉडेल वर्ब्स वापरण्याचे काही रूल्स आहेत, ते रूल्सही मुलांना आपण वेळच्या वेळेला समजावून दिले आणि रूल्स समजावून देतानाच वाक्यांचा वापर कसा करावा किंवा वाक्यांमध्ये हे मॉडेल वर्ब्स कसे वापरावेत हे जर तुम्ही सांगत गेलात तर मुलांना काय होतं, मॉडेल वर्बचा वापर चांगल्या पद्धतीनं करता येतो. समोर जे इथं वाक्य आहे ते बघा, आय विश यू दॅट डॉट डॉट कम विथ अस. आता याच्यामध्ये काय आहे, रिक्वेस्ट केलेली आहे. आय विश, देयर इज अ रिक्वेस्ट. सो विच मॉडेल वर्ब वी कॅन यूज? वी यूज देअर कुड. आय विश you could come with us. I wish you could come with us. So its correct answer is option number 2, could. Okay. Then next question. The librarian said you dot dot take the books home. आता लायब्ररियन तुम्हाला सांगतोय की तुम्ही घरी पुस्तकं घेऊन जाऊ शकता. त्या ठिकाणी काय आहे, तुम्हाला परमिशन दिलेलं आहे. लायब्ररियन इज गिव्हिंग यू परमिशन. सो which model verb we can use there? We can use there may. So its correct answer is answer number 3rd. Okay. The librarian said you may take the books home. Okay. Next question. The hostel warden warned us that we dot dot not be late again. Read again. The hostel warden warned us that we dot dot not be late again. Here hostel warden is warning you. Then which model verb you are going to use? We use here should, because hostel warden is warning all students. So its correct answer is should. The hostel warden warned us that we should not be late again. We should not be late again. Okay. Then next question. A mango dot dot by her. आता तुम्ही इथं लक्षात आलं असेल की हे पॅसिव्ह मधलं वाक्य आहे. आपल्याला काय करावं लागणार आहे, या वाक्यामधला पॅसिव्ह वाक्य होत असताना त्याची रचना कशी असेल किंवा विच वर्ब वी कॅन यूज देअर. ओके. जर हेच वाक्य ऍक्टिव्ह मध्ये असेल तर कसं होईल, शी इट्स अ मँगो. अ मँगो इज इटन बाय हर. अ मँगो इज इटन बाय हर. इज इटन इथं आहे. हेच वाक्य जर कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये असेल तर सी इज इटिंग अ मँगो आणि त्याचं पॅसिव्ह कसं होणार, अ मँगो इज बीइंग इटन बाय हर. आता इथं आपल्याला दोन्ही पर्याय दिसत आहेत, इज इटन अँड इज बीइंग इटन. सो two options are correct. So we are going to take option number 2 and option number 3rd. Okay. A mango is eaten by her and a mango is being eaten by her. Two answers are correct. Okay. Then we are going to next slide. Next question. The work had already dot by him. हे सुद्धा पॅसिव्ह मधलं वाक्य आहे बघा. याचं ऍक्टिव्ह वाक्य असं होतं की he had completed the work. He had completed the work. And what is the passive sentence? The work had been completed by him. So, which is the correct answer? The work had been completed. The work had already been completed. Third one is correct answer. Third one is correct answer. Okay. Next question. Food dot dot cooked by my mother. Food dot dot cooked by my mother. हे सुद्धा पॅसिव्ह मधलं वाक्य आहे. हे जर वाक्य ऍक्टिव्ह मध्ये असेल तर कसं होणार बघा, माय मदर कुक्ड फूड. माय मदर कुक्ड फूड. फूड वॉज कुक्ड बाय माय मदर. पण वॉज कुक्ड इथं आहे का, नाहीये. मग हे वाक्य कशामधलं असणार आहे, कंटिन्युअस पास्ट मधलं. माय मदर वॉज कुकिंग food. My mother was cooking food. And what is the passive sentence? Food was being cooked by my mother. So which is the correct answer? Option number 1 is correct answer. Food was being cooked by my mother. So I'm going to take answer number 1. Okay. Let's go next question. Let the letter dot dot. Let the letter dot dot. तुमच्या लक्षात आलं असेल बघा, हे सुद्धा पॅसिव्ह मधलं वाक्य आहे. पण हेच वाक्य
अज्ञार्थी वाक्य आहे आणि अज्ञार्थी वाक्य जेव्हा आपण अज्ञार्थी वाक्याचं जेव्हा पॅशिव करत असतो त्यावेळेला सुरुवातीला ही लेट हा शब्द आपण वापरतो. हे सगळे नियम तुम्ही माहिती करून घ्यालच प्रश्नपत्रिका सोडवत असताना. याचं जर ऍक्टिव्ह वाक्य असं असणार आहे पोस्ट द लेटर आणि तेच पॅसिव्ह मध्ये लेट द लेटर बी पोस्टेड. लेट द लेटर बी पोस्टेड. सो इट्स करेक्ट आन्सर इज आन्सर नंबर 4 बी पोस्टेड. ओके. बघा ग्रामरवरचे प्रश्न संपलेले आहेत इथं. पुढे जो तुम्हाला प्रश्न दिसतोय त्यामध्ये दोन सेन्सेस टू सेंटेन्स आर कंबाइंड अँड वी हॅव टू फाइंड आउट two sentence but meaning same meaning. Two sentence combined but its meaning was not changing. Two sentences have been combined into one. Choose the sentence that has the same meaning and is grammatically correct. आपल्याला इथे दोन वाक्य सुरुवातीला दिलेली आहेत पण पर्यायामध्ये दोन वाक्याचं एकत्रीकरण केलेलं असणार आहे पण ते ग्रॅमॅटिकली करेक्ट असणार आहे आणि त्यांचा मीनिंग सुद्धा बदलणार नाहीये असं आपल्याला पर्यायामधून वाक्य शोधून काढायचं आहे. पहिलं वाक्य आहे बघा. द मॅनेजर हँडल द केस व्हेरी वेल. ही हॅज एक्सपिरियन्स. The manager handled the case very well. He has experience. Option number 1 is as the manager has experience, he handled the case very well. Second one is the manager has experience as he handled the case very well. Third one is the manager handled the case very well, but he has experience. And fourth one is yet the manager has experience. He handled the case very well. Which is the correct answer? Answer number 1 is its correct answer because its meaning is not changing and grammatically it is correct. Okay. So I am going to tick. As the manager has experience, he handled the case very well. Okay. Next sentence. He is honest. He is not hardworking. He is honest. He is not hardworking. Two sentences are here. We are going to combine. Option number 1 is he is honest, but he is not hardworking. Second one is he is not hardworking as he is honest. Third one is he is not working hard unless he is honest. Fourth one is he is honest, but he is hardworking. Which is the correct answer? He is honest, but he is not hardworking. It is the correct answer. Option number 1 is correct answer. So I am going to T. Okay. Then next slide. She had limited resources. She had limited resources. She gave a good education to her children. These are two sentences. Option number 1 is though she had a good education, she gave limited resources to her children. Second one is her children had a good education and she had limited resources. Third one, she had limited resources yet she gave a good education to her children. Fourth one is she had limited resources to give a good education to her children. Which is the correct answer? यामधलं करेक्ट वाक्य कोणतं आहे? दोन वाक्य कंबाईन केल्यानंतर ग्रॅमॅटिकली करेक्ट होतील आणि अर्थही तोच राहील असं पर्यायामधून वाक्य आपल्याला पर्याय शोधायचा आहे. कुठलं असू शकणार आहे? Its correct answer is option number 3rd. I am going to tick. Listen. She had limited resources, yet she gave a good education to her children. Okay, it is the correct answer. Now, last sentence. Today is Sunday. The shops are locked. Today is Sunday, so shops are locked. We have to find out the correct answer. Option number 1 is the shops are closed. Therefore, today is Sunday. No, Sunday is closed for the shops today. No, today is Sunday whereas the shops are closed. And fourth one is today is Sunday so the shops are closed.
It is the correct answer. So I am going to take option number 4. Next slide. बघा, अशा पद्धतीनं न्यासमधील जे काही प्रश्न आहेत आकलनावर आधारित किंवा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये त्या आपल्या घेतलेल्या ज्ञानाचा वापर कसा करावा यासाठी ऍप्लिकेशनवर आधारित असे प्रश्न आपल्याला न्यासच्या परीक्षेमध्ये असणार आहेत आणि त्यांचा सराव जास्तीत जास्त प्रमाणात करून घ्यावा अशी मी सगळ्या शिक्षकांना विनंती करतेय. ग्रॅमॅटिकली जे काही रूल्स आहेत ते मुलांच्याकडून जास्तीत जास्त घटवून घ्यावेत आणि ऍप्लिकेशनसाठी म्हणजे त्या रूल्सचं ऍप्लिकेशन व्हावं यासाठी त्यावर आधारित अशा प्रश्नांची भिन्नता असणारी एखादी प्रश्नावली मुलांच्याकडून सोडवून घ्यावी आणि पुढील 12 नोव्हेंबर दिवशी होणाऱ्या न्यास परीक्षेसाठी शिक्षकांनाही शुभेच्छा आणि माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना बेस्ट ऑफ लक. ऑल द बेस्ट स्टुडंट्स. बाय. मी आता इथं थांबते.